कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली, मला शांतीनं जगूच द्यायचं नाही असं ठरवलंयस का? हो पण मी काय तुझ्या तर खोट्या माफीचा सुद्धा कंटाळा आलाय मला। का वागतेस असं? अगं आपल्याला मूल होऊ शकत नाही हे तुला आत्ता कळलंय का? आधीच माहित होतं ना आपल्याला, मग मला न सांगता अचानक दवाखान्यात जाऊन हे तू काय करतेस? अहो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता खरं नाही सांगू शकत आहे, प्लीज शांत व्हा ना। रुपाली, मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपण दोघांनी सहमतीनं मुलाबाळाचा विषय संपवला होता ना। काळजावर दगड ठेवून एकमेकाला समजावलं होतं की आता आपण आई बाबा नाही होऊ शकत। त्या जखमेवरची खपली आज पुन्हा का काढली? अहो असं काही नाहीये हो, माझ्याकडे तो एकच पर्याय होता आता। म्हणजे? अहो अमोलचं अपर्णाविषयीचं प्रेम बघून माझं मन पुन्हा त्या वाटेला गेलं। चुकलं माझं, मी परत असं नाही करणार। बस रुपाली, तू रोज नवीन काहीतरी उद्योग करतेस आणि घरातली शांतता बिघडवतेस। हा शेवटचा प्रयत्न होता, विश्वास ठेवा माझ्यावर। हो ठेवतो ना, त्याशिवाय माझ्याकडे काही पर्यायच नाहीये आणि हे तुला चांगलं माहितीये। त्यामुळे पुन्हा पुन्हा तू तेच करतेस जे मला नकोय। वैताग आलाय या सगळ्याचं रुपाली। अहो अहो रुपाली, मला सांग, तू हे सगळं अमोल आपल्या बरोबर राहावा म्हणून तर करत नाहीयेस ना? ठीक आहे, हरकत नाही, नको देऊ उत्तर, पण एक लक्षात ठेव, अमोल आधी अर्जुन आणि अपर्णाचा मुलगा आहे, मग आपला। रुपाली ताई, तुम्ही खोटं बोलताय हे मला चांगलंच माहिती आहे, पण हे जर खोटं होतं तर खरं काय आहे हे जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत बोलण्यात काहीच अर्थ नाही। हो ना, हा किती वेळ झालं मी तुला आवाज देतोय, ओ त्याला काय झालं ग तुला? हो पण तुम्ही एवढी चिडचिड का करताय? चिडचिड नाही करत मी, मला लॅपटॉपचा चार्जर दे। हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगते, कोणाचाही राग तुम्ही माझ्यावर नाही काढायचा। तुम्हाला काय झालं ना ते आधी सांगा। रुपाली ताई काय बोलल्या बघितलं का? स्वतःला मूल होत नाही म्हणून आता अमोल माझ्या बरोबर राहणार। वाह, अमोलला बरोबर गोळात घेतलं या बाईनं। मला तर वाटतं ही सगळी नाटकं चालू आहेत त्यांची। हो, मला पण काहीच कळत नाही हो, या रुपाली त्यांनी अचानक काहीतरी नवीनच सुरू केलंय। पहिल्यापासून अशाच वागत आलेत बघ या, पोटात एक आणि पोटात एक। हे बघा, तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका, आपल्याला काय झालंय ते नेमकं अजून माहित नाहीये। अगं अजून काय माहित असायचं आहे? अमोलला दिदीन दाजींपासून लांब करायचं काम चालू आहे त्यांचं, एवढं न करण्यात पण येडा नाही मी। अहो पण तुम्ही हे सगळं कशावरून बोलताय? अगं त्यांना बाळ होणार नाही काय त्यांना आत्ता माहिती आहे का? मग मागचं उकरून काढायची काय गरज आहे? अमोलच्या जवळ जायचं फक्त कारण पाहिजे यांना। हो, तुम्ही जर हळू बोला ना, हे जर कुणी ऐकलं तर बरं नाही वाटणार। ऐकू दे ग, घरात राहण्यासाठी नीट वागीन, सगळ्यांची काळजी घेईन अशी वचनं दिली आणि आता आम्हाला स्वतःकडे ओढून घेण्याचं काम चालू आहे यांचं। अमोलला आहे ना जाणून बुजून इमोशनल करतात त्या। बरोबर आहे, पण मग छोटी सरकार इमोशनल का होतात मला तेच कळत नाहीये। खरं आहे तुझं मन। रुपाली ताई अमोलला स्वतःकडे जरी ओढत असल्या ना तरी अमोल का त्यांची बाजू घेतोय काय कळणं झाले बघ। अगं आजकाल तो बोलाय पण त्यांच्यासारखं लागलाय। हो ना, तुम्ही आत्ताच बघा, तुम्ही रुपाली ताईंना दोष देताय पण छोटे सरकार स्वतः म्हणाले की मी मोठ्या माबरोबर आहे। अमोलनंच त्यांना इकडे आणलं आणि आता सोबत राहायची पण परवानगी दिली। नक्की काय विषय आहे काय कळायला मार्ग नाही बघ। अमोल बोलल्यामुळे दिदीला आणि दाजींना पण काय बोलता नाही आलं। बरं बघू, मला चार्जर दे। हे म्हणतायत ते खरंय, स्वतःच्या माबापांना इतका त्रास होत असताना छोटे सरकार ते रुपाली त्यांची बाजू का घेत आहेत? हो ना, हो आले। बापू, अहो पुरुषाला बाप न होता येणं म्हणजे वटवृक्षाच्या नशिबी सावलीचं दान नसल्यागत आहे हो। आज जे काय घडलं ना त्यामुळे स्वप्नील सुकलेल्या वडाच्या झाडागत दुखावला असणार बा। खरं आहे विनायकराव, अहो आपण बोलू त्यांच्याशी, नाहीतर त्यांना तरी कोण समजून घेणार आहे? हा, आणि तुम्हाला खरं सांगू का विनायकराव, अशा वेळी किती बी माणसं जवळ असली ना
तरी कुशीत शिरून रडायला आईबापच लागतात अशा वेळी. खरंच स्वप्नील सरांच्या संयमाला मानलं पाहिजे आपण. चल बापू बोलतो मी त्याच्याबरोबर. या स्वप्नील, का रे पोरा एकदम शांत शांत आहेस? काय नाही विनय काका. स्वप्नील सर हो काय नाही कसं. हे बघा, तुम्हाला अवघड वाटत असेल बोलायला तर मी आतमध्ये जातो, पण तुम्ही तुमच्या काकांशी व्यवस्थित बोला, मन मोकळेपणाने बोला, निसंकोच बोला सर. पण अहो तुमचा जरा चेहरा बघा. असं जर दुःख मनात कोंडून ठेवलं ना तर तुम्हालाच त्रास होईल त्याचा. नाही बापू, असं काही नाही. स्वप्नील, रुपालीच्या वागण्याचं लईच वाईट वाटतंय का रे तुला? विनय काका, मला मेल्याहून मेल्यासारखं झालंय रे. जेव्हा रुपालीला बाळ होणार होतं ना, तेव्हाच ते होऊ दिलं असतं तर ती अशी नसती वागली. अरे वाईट वाटणं साहजिक आहे, पर ते आता मान्य करायला शिकलं पाहिजे ना आपण. काय काय मान्य करू विनय काका, मला मूल नाही. आई वडील जसं वागले त्यानंतर त्यांच्या जवळ राहायची इच्छा नाही माझी. एक ही रुपाली माझी म्हणाविषयी आहे, पण ती असं वागते. विनय काका, मी सगळ्यांपासून दुरावत चाललोय, लांब होत चाललोय. स्वप्नील, अरे असं काय नाही. अरे आम्ही हाय ना तुझ्यासाठी. आणि रुपालीच्या चुकांची शिक्षा आम्ही तुला देऊ का सांग बरं? हा, आणि हे बघ, अर्जाच्या वाईट काळात त्यालाच नाही तर अख्ख्या कुटुंबाला सांभाळलेस रे 7 वर्ष. अरे खरं सांगू का, मला तर तुझ्यासारखा चांगला माणूस आणि नवरा खरंच बघायला मिळालेला नाही. तुझं बोलणं साहजिक आहे विनय काका, पण रुपालीला समजावण्यात अपयश येत आहे मला. नाही स्वप्नील सर, तुम्ही असं समजू नका. हे बघा, रुपालींना समजावणं हे तुमचं काम आहे, पण सुधारणं ते त्यांच्यावर सोडून द्या की. कसं वागायचं ते त्यांना ठरवू द्या. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. आणि मी खरं सांगू का, तुम्ही नेहमी त्यांच्या चुका सांगून त्यांना सुधरवत आलाय. स्वप्नील सर, माझ्यावर विश्वास ठेवा. अहो, रुपालींना तुम्ही खरंच लय म्हणजे लय चांगलं सांभाळलंय हो. होय, आणि राहिला प्रश्न मूलबाळ न होण्याचा, तर तू अमोलला तुझा मुलगा मानतोस ना. मग आता मूलबाळ नाही असा विचार करूच नकोस रे. अरे तू परवा शाळेत गेला होता ना, तर घरी आल्यावर अमोल किती कौतुकाने सांगत होता तुझ्याबद्दल. खरं विनय काका, बापूला विचार. खरंच स्वप्नील सर, अमोलचं तुमच्यावर लय म्हणजे लय प्रेम आहे हो. खरंच. आता फक्त तुम्ही हे विचार करा की अमोलसाठी तुम्ही अजून काय करू शकता. असं नाराज होण्यात काहीच अर्थ नाही हो. स्वप्नील सर हसले बर का विनायकराव. हो बापू, लहानपणापासून अर्जा आणि ह्यो रुसला ना की अशीच फुगून बसायचे. लय अनुभव आहे मला यांचा. विनय काका, बर चला स्वप्नील सर, आम्हाला दोघांना फिरायला जायचंय. हा, का तुम्ही पण येताय आमच्या बरोबर? चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.